श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत मराठी अध्याय 10वा. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी करुणी विचार, आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटासी नेणार. स्वामी समर्थ असती पै. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थश्रमी, बाळप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वतयांप्रती, सावकारी सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले, संसारात ते उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयांची. लटिका अवघा संसार, या माझी नाही सार. परलोकी दारा पुत्र कोणी नये कामाते. इहलोकी जे जे करावे, परलोकी त्याचे फळ भोगावे. दुष्कर्माने दुःख भोगावे, सत्कर्मे सौख्य पाविजे. बाळप्पाचे मनात यापरी विचार येत, सदा उद्विग्न चित्त व्यवहारी सौख्य वाटेना. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरू आपणा प्रती कोठे आता भेटेल. हाच विचार रात्रंदिन चित्ताचे न होय समाधान. तया प्रती सुस्वप्न 3 रात्री एक पडे. पंचपक्वान्ने सुवर्ण ताटी भरोणी आपणा पुढे येती. पाहुणी आयशा गोष्टी उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढतर, विवेकशास्त्र तोडावा. सोलापुरी काम आम्हासी, ऐसे सांगोनी सर्वत्रांसी. निघाले सद्गुरु शोधासी, घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात, तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. ते ईश्वरी अवतार, लोका दाविले चमत्कार. तयांचा महिमा अपार, वर्णू केवी अल्पमती. स्वामी चरित्र वर्णिता, चिदंबर दीक्षितांची कथा. आठविली ते वर्णिता, सर्व दोष हरतील. महायात्रा संकल्पे करून, जन निगती घरातून. परी मार्गी लागल्या पुण्यस्नान, स्नानदान करिताती. महायात्रा स्वामी चरित्र, पंथक्रमिता मी किंकर. मार्गी लागले अति पवित्र, चिदंबर पुण्यस्थान. तयांचे घेऊनी दर्शन, पुढे करावे मार्गक्रमण. श्रोती होऊनी सावधान, श्रवणी सादर असावे. मुरगोडी मल्हार दीक्षित, वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारत, ईश्वर भक्ती तयाचे. जयांची ख्याती सर्वत्र, विद्याधनाचे माहेर. अलिप्तपणे संसार, करुणी काळ क्रमिताती. परी तया नाही संतती, म्हणून या उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करीती, कामना चित्ती धरुणी. 12 वर्षे अनुष्ठान, केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊनी, वर देती तयांसी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होऊन भरवसा पूर्ण असावा. ऐकून या वरासी, आनंदले मानसी. वार्ता सांगती कांतेसी, तेही चित्ती तोषली. तियेचे झाले गर्भधारण, उभगले आनंदले उभयंताचे मन. जो साक्षात उमारमण, तिच्या उदरी राहिला. अनंत ब्रह्मांड ज्याचे उदरी, इच्छा मात्रे घडी मोडी. तो परमात्मा त्रिपुरारी, गर्भवास भोगीत. 9 मास भरता पूर्ण, कांता प्रसविली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदून, संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिमान, ठेवले तया लागून. शुक्ल पक्षीय शशी समान, बाळ वाढू लागले. प्रत्यक्ष शंकर अवतरला, करू लागला बाळलीला. पाहुणी जननी जनकाला, कौतुक अत्यंत वाढत असे. पुढे केले मौजी बंधन, वेदशास्त्री झाले निपुण. निघून शिक्षा व्याकरण, काव्यग्रंथ पढविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी, पूजे लागी आणले. मृत्तिकेचा गज करून, पूजा करीती यजमान. यथाविधी सर्व पूजन, दीक्षित तयांसी सांगती. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता, गजासी प्राण येऊनी तत्वता. चालू लागला हे पाहता, विस्मित झाले यजमान. बाळपणी ऐशी कृती, पाहुणी सर्व आश्चर्य करीती. हे ईश्वर अवतारी म्हणती, सर्वत्र ख्याती पसरली. ऐशा लीला अपार दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर, जगदुद्धारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी, यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवूनी, द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी, ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सारोणी, दीक्षितांते समजले. जले भरले होते घट, तयांसी लाविता अमृत हस्त. ते घृत झाले समस्त, आश्चर्य करती सर्वजन. तेव्हा पुणे शहरा माझी, पेशवे राव होते बाजी. एके दिवशी ते सहजी, दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत, दुसऱ्याचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त, दाद त्यांची लागेना. तयांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून. म्हणती दीक्षितांसी सांगून, दाद आपुली लावावी.
रावबाजीसी वृत्तांत कर्णोपकर्णी झाला श्रुत, म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला निरोप त्वरित देईजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती, आता पलटली तुझी मती, त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर, जाईल राज्यलक्ष्मी सर्व, वचनी ठेवी निर्धार, निरोप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले, रावबाजीचे राज्य गेले, ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मावरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी, तेव्हा बोलले स्वामी यती, आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभीचे अवसरी आम्ही होतो त्याचे घरी, तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तेही होती. लीला विग्रही श्री स्वामी जयांचे आगमन त्रिभुवनी, ते दीक्षितांच्या सदनी असतील नवल नसेची. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त, मूरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणोनी. तेथे ऐकला वृत्तांत, अक्कलकोटी स्वामी समर्थ, भक्तजन तारणार्थ यतिरूपे प्रगटले. अमृता समान रसाळ कथा ऐकता पावन श्रोता वक्ता, करुणिया एकाग्र चित्ता अवधान द्यावे श्रोते हो. पुढले अध्यायी कथन, बाळप्पा करील जप ध्यान, तयाची भक्ती देखूनच स्वामी कृपा हो करतील. भक्तजनांची माऊली अक्कलकोटी प्रगटली, सदा कृपेची सावली आम्हावरी करीते. मागणे हेची स्वामींप्रती दृढ इच्छा माझे चित्ती, शंकराचे प्रेमळ प्रीती दास विष्णूवरी असो. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिसोत प्रेमळ भक्त दशमोध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमत्सु. शुभम भवतु. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ.